Download Harish Laddercar Academy app now. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सन 2025-26 मध्ये 8वी स्कॉलरशिप व एनएमएसची तयारी करत असाल तर पहिल्यांदा हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. जर तुम्हाला मोफत यूट्यूबचे लेक्चर पाहिजे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा ही माहिती 7666322210 या नंबरवर पाठवा. ज्या विद्यार्थ्यांना आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे आहेत, लाईव्ह क्लास जॉईन करायचे त्या विद्यार्थ्यांनी हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. तिथे गेल्यानंतर पेड कोर्स या प्रकारचा कोर्स दिसेल. त्यामध्ये एनएमएस 2025-26 किंवा 8वी स्कॉलरशिप 2025-26 हा कोर्स बाय करा. तुम्हाला आमचे लाईव्ह क्लास जॉईन करता येतील. ही ऑफर आहे, ती ऑफर 5 मे पर्यंतच ऑफर आहे, 2100 रुपयाची. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया आमच्या क्लासचा निकाल. हे बघा, तुम्हाला इथं आमच्या क्लासचा निकाल पब्लिश होतोय. एनएमएस परीक्षेमध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत व 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 35 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होणार आहेत. चांगले मार्क त्या मुलांना मिळालेले आहेत. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ॲपमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. एनएमएस टेस्ट सिरीज घटकनीय आहे व 8वी शिष्यवृत्ती टेस्ट सिरीज घटकनीय आहे. अशा पद्धतीच्या दोन्ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तुम्ही डेमो या टेस्ट सिरीज जाऊन पाहू शकता. अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज आहेत. हे टेस्ट सिरीज तुम्हाला डेमो म्हणून सोडवण्यासाठी मिळू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. आमचा जो झूमचा लाईव्ह क्लास असतो तो लाईव्ह क्लास तुम्ही पाहत आहात. क्लास पूर्ण पहा, नोट्स वहीमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे असेल तर आताच आमचं हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला पाहूया आजचा क्लास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ॲपमध्ये त्याच पद्धतीने हरीश लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत रांगेतील स्थान हा घटक आपण आज पाहणार. ते रांगेतील स्थान. ओके, आपण स्टेप बाय स्टेप प्रश्नाकडे आपण सुरुवात करूया. प्रश्नाच्या माध्यमातून रांगेतील स्थान या घटकातल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, पहिला प्रश्न स्क्रीनवर घेतोय. प्रश्न मी लिहित असताना तुम्ही सुद्धा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. कळतंय? मी प्रश्न लिहित असताना तुम्ही सुद्धा प्रश्न लिहून घ्यायचा. बुद्धिमत्तेच्या वहीमध्ये हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. प्रश्न पहिला, मुलांच्या रांगेत मुलांच्या रांगेत मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा. सुहास, आता आवाज ऐकू येतोय का रे? हो सर. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा. डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे. व उजवीकडून 7वा आहे. तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत? प्रश्न लिहून घ्यायचा आहे. एकूण किती मुले आहेत? पर्याय तो पहिला पर्याय 16, दुसरा पर्याय 15, तिसरा 14. ओके, बऱ्याच जण उत्तर येते, बऱ्याच जण हा प्रश्न सोडवायचा कसा हे पण बऱ्याच जणांना माहिती नसतं. ठीक आहे,
त्यामुळं स्टेप बाय स्टेप आम्हाला हा प्रश्न सोडवायचा कसा हे पण समजून सांगतो. आपण एकाला उत्तर विचारूया. हा उत्कर्ष सांग बरं, काय उत्तर आहे? सर 15. ओके ठीक आहे, बरोबर उत्तर आहे. आता ज्याला हे येत नाहीये, ज्याला हे माहित नाहीये कसं सोडवायचं, त्याने लक्ष इकडे द्यायचं आता. ठीक आहे. हो. हा, आता बघा सगळ्यांनी लक्ष इकडे द्या. हा लोअर हँड करा. अरे यार. एक मिनिट एवढं मी चार्जिंग लावतो. ऐकली. ओके, हा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सोडवायचा कसा आहे आपण बघूया. ओके, लोअर हँड करा जरा उत्तर दिलेली. ओके, काय म्हणतं रे, मुलांच्या रांगेत क्रमांक डावीकडून 9वा. समजा एक रांग मी ड्रॉ करतो, तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतोय, रांग जी आहे मी ड्रॉ करतोय. ही रांग आहे समजा, अशी रांग आहे समजा. ओके, हा सुहास, हा सुहास आहे. हा सुहास आहे. सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा आहे. डावीकडून म्हणजे कोणत्या, तुमच्या डाव्या हाताकडून, हा डावीकडून, हा डावीकडून. डावीकडून समजा हा सुहास इथं आहे, हा सुहास आहे. त्याचा क्रमांक डावीकडून 9वा आहे. याचा अर्थ सुहासच्या डावीकडे किती मुलं आहेत रे? 8 मुलं आहेत. सुहास हा डावीकडून 9वा आहे. ओके, समजतंय? आता बघा उजवीकडून तो 7वा आहे. ते उजवीकडून इकडून ह्या बाजूनं, उजवीकडून. ओके, तो उजवीकडून 7वा आहे. याचा अर्थ सुहासच्या उजवीकडे अजून 6 विद्यार्थी आहेत. अजून किती विद्यार्थी आहेत? 6 विद्यार्थी आहेत. ही कन्सेप्ट समजते का मला सांगा तुम्ही सगळ्यांनी. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके ओके ठीक आहे. हा, आता बघा परत सांगतो मी. सुहास हा डावीकडून कितवा आहे? 9वा आहे. याचा अर्थ सुहासच्या पाठीमागे डावीकडे 8 मुलं आहेत. सुहास हा उजवीकडून 7वा आहे, हा 7वा आहे सुहास उजवीकडून. याचा अर्थ सुहासच्या उजवीकडे 6 मुलं आहेत. ओके, डावीकडले हे 8 मुलं, सुहासच्या डावीकडे 8 मुलं प्लस एक सुहास, सुहास फक्त एक, सुहास फक्त एक, सुहासच्या उजवीकडे 6 मुलं. यांची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण मुले मिळणार आहेत. काय मिळणार आहेत? एकूण मुलं मिळणार आहेत. 8 + 1 9, 9 + 1 9 + 6 15. त्यामध्ये 15 मुलं आहेत. ते कळालंय का सांगा मला. कुणाला अडचण असेल तर विचार, मी परत सांगतो. ओके, आता बघा याला अजून एका पद्धती सोडू. समजा अशा प्रकारचा प्रश्न आला, जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर त्या प्रश्नाला आपण अजून एका पद्धतीने सोडू शकतो. म्हणजे डावीकडून क्रमांक 9वा आहे. ओके, म्हणून डावीकडून क्रमांक 9वा घ्या, प्लस उजवीकडून क्रमांक 7वा आहे, प्लस 7वा घ्या. आता डावीकडून आणि उजवीकडून सुहास दोन्हीकडून सुद्धा धरला गेलाय, बरोबर का नाही? या 9व्यामध्ये आणि या 7व्यामध्ये सुहासचा दोन्हीकडून क्रमांक धरलाय, म्हणून यातून वजा 1 करा. ओके, 9 + 7 16, 16 - 1 15. तर रांगेत एकूण किती मुलं आहेत? 15 मुलं आहेत. हे कळतंय का सांगा? अनमोल समजतंय का बेटा? अनमोल व्हिडिओ ठेवत चल बेटा. हो सर, कळतंय. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. हो सर. हो सर. हो सर. हा, पुढचा प्रश्न आहे.
दुसरा प्रश्न घेतो मी. प्रश्न माझ्यासोबत तुम्ही लिहून घ्यायचा आहे. एका रांगेत माझ्यासोबत प्रश्न लिहून घ्या. एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे. माया मध्यभागी हॅलो, ग्रुपला पाठवते मी असं. एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे. तिचा डावीकडे 12व्या क्रमांकावर तिच्या डावीकडे तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर ममता उभी आहे. ममता उभी आहे. तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर ममता उभी आहे. व तिच्या उजवीकडे व तिच्या उजवीकडे व तिच्या उजवीकडे 8व्या क्रमांकावर मीना उभी आहे. 8व्या क्रमांकावर मीना उभी आहे. प्रश्न माझ्यासोबत लिहून घ्या. मीना उभी आहे. तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील? तर त्या रांगेत कमीत कमी किती हॅलो सर, अरे ग्रुपला पाठवली, लिस्ट चेक कर ना. आत्ता पाठवली 8च्या वाजता. ग्रुपला आहेस ना तू? काय होत नाही, आता सकाळी झालं ना जॉईन 7 वाजता. हा हा, नेटवर्क प्रॉब्लेम असेल, थोडं ट्राय करा त्याला. क्लास चालू झाला. ओके. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने सोडवायचं लक्ष कडे द्या. बर, हा सांग मला उत्तर काय येतंय? किती? 21. 25. ओके, लोअर हँड करा. आता ज्याला येत नाही लक्ष कडे द्या. त्याचा मिनिट संपत हा, थोडं इथं आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, त्याचं पारायण चालू आहे. त्याचा मोठा स्पीकरवर आवाज येतोय, त्यामुळे मला तुमचा आवाज थोडा ऐकू येत नाही. कधी कधी मला कान लावावं लागतं. ठीक आहे. हा, जा, 1-2-3 दिवस आहे, नंतर काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. हा, आता हा प्रश्न सोडवायचा कसा बार काय बघा. माया कुठे उभी आहे रे? माया मध्यभागी उभी आहे. ओके, थोडस मी कन्सेप्ट समजावून सांगतो. ओके, माया कुठे उभी आहे? लोअर हँड करा, मी कन्सेप्ट समजावून सांगतो. माया कुठे उभी आहे रे? मध्यभागी उभी आहे. मध्यभागी. समजा ही रांग आहे. या रांगेत माया मध्यभागी उभी आहे. माया. ओके, तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर ममता उभी आहे. तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर, म्हणजे मायापासून सुरुवात जर केलं तर 12व्या क्रमांकावर कोण उभीकडे? डावीकडे ममता उभी आहे.
तिच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर ममता उभी आहे, बरोबर आहे. तिच्या उजवीकडे 8व्या क्रमांकावर मीना उभी आहे. उजवीकडे 8व्या क्रमांकावर कोण उभी आहे? मीना उभी आहे. इथपर्यंत आले का मला सांगा. जान्हवी, मनस्वी, रोहित, व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. इथपर्यंत आले का सांगा मला. सर ओके. तर प्रश्नाला काय विचारले, तर त्या रांगेत कमीत कमी किती मुलं आहेत. आता बघा, मायाच्या डावीकडे कमीत कमी 12 मुली आहेत असं आपण समजूया, ममतापर्यंत, बरोबर आहे. तर मायाच्या डावीकडे 12 मुली आहेत, ममतापर्यंत, असं कमीत कमी आपण समजलं. हा, माया मध्यभागी आहे. माया कुठं आहे? मध्यभागी आहे. याचा अर्थ मायाच्या उजवीकडे सुद्धा कमीत कमी 12 मुली असतील. हे कळतंय का सांगा तुम्ही. मायाच्या डावीकडे ममतापर्यंत 12 मुली आहेत. याचा अर्थ मायाच्या उजवीकडे कमीत कमी 12 मुली असतील. कळतंय? कमीत कमी सांगतोय. जास्तीत जास्त किती आहे ते आपल्याला माहित आहे का? तर माहित नाहीये. पण ह्या 12 मुली प्लस माया एक, प्लस मायाचा एक, प्लस उजवीकडे 12 मुली. आता डावीकडे 12 आहेत, तसं उजवीकडे 12च असल्या पाहिजेत, कारण माया ही मध्यभागी आहे, बरोबर आहे. डावीकडे 12 आहेत, याचा अर्थ उजवीकडे सुद्धा किती असल्या पाहिजेत? 12च असल्या पाहिजेत, कारण माया कशी आहे? मध्यभागी आहे. 12 प्लस 1 प्लस 12 किती होतील? या रांगेमध्ये कमीत कमी 25 मुली असतील. 25 आपलं उत्तर आहे. कळतंय का सांगा. हो सर. हो सर. हा, कमीत कमी हो चालू आहे. सर. कमीत कमी. हो सर. लिहून घेतलं, असे डायग्राम काढून घ्या माझ्यासारखीच. जास्तीत जास्त किती येऊ शकतील ते आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. जास्तीत जास्त किती आहेत, पण कमीत कमी आपण सांगू शकतो. मध्यभागी माया आहे, तर डावीकडे जितक्या मुली तितक्या तिच्या उजवीकडे मुली असणार आहेत, बरोबर आहे का नाही. तर डावीकडे ममतापर्यंत 12 मुली पकडल्या, तर उजवीकडे अजून किती असतील? अजून 12 असू शकतात. 12 प्लस 12 24, आणि माया एक 25. पुढच्या प्रश्नाकडे आपण बघूया. ओके, क्लिअर करून लिहून घेतलंय. पुढला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. आजचा प्रश्न क्रमांक 3. तिकिटांच्या रांगेत, प्रश्न लिहून घ्यायचा माझ्यासोबत. तिकिटांच्या रांगेत, तिकिटांच्या रांगेत उभ्या असलेल्या निखिलच्या मागे, उभ्या असलेल्या निखिलच्या मागे तिकिटांच्या रांगेत उभ्या असलेल्या निखिलच्या मागे 17 व्यक्ती, 17 व्यक्ती व पुढे 9 व्यक्ती, व पुढे 9 व्यक्ती आहेत. तर शेवटून 11व्या व्यक्तीचा, तर 11व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक कितवा? क्रमांक कितवा? पर्याय तुम्हाला. पहिला पर्याय 16, दुसरा 18, तिसरा 17, चौथा 15. हा, सिद्धी सांग. 17वा. ओके, करेक्ट आहे. ओके, तर लोअर हँड करा. आपण कसा सोडवायचा हा प्रश्न ते पाहूया. तुमचा हँड सर्वांचा लोअर हँड करा.
बघा तिकिटांच्या रांगेत उभ्या असलेल्या निखिलचा मागे 17 व्यक्ती आहेत. समजा ही रांग आहे, ही रांग आहे. या रांगेमध्ये निखिलच्या मागे, समजा हा निखिल आहे, हा निखिल इथं रांगेमध्ये, त्याच्या मागे उजवीकडे म्हणजे मागे समजूया, मागे 17 व्यक्ती आहेत. ओके, पुढे 9 व्यक्ती आहेत, पुढे 9 व्यक्ती आहेत. ओके, मग याचा अर्थ या रांगेतील एकूण व्यक्ती किती काढूया, रांगेतील एकूण व्यक्ती काढूया पहिल्यांदा. किती असली एकूण व्यक्ती? 9 प्लस निखिलचा 1 प्लस 17. हे कळतं एकूण व्यक्ती कसं काढायचं? पुढील 9 व्यक्ती निखिल प्लस 1 प्लस मागील 17 अशा एकूण व्यक्ती झाल्या 27. इथपर्यंत कळाले का सांगा? हो सर. ओके, हो सर. हो सर. हा 9. ओके, निखिलच्या पुढे 9 व्यक्ती आहेत, याचा अर्थ निखिलचा समोर क्रमांक 10 आहे. निखिलच्या समोर 9 व्यक्ती आहेत, याचा अर्थ निखिलचा पुढील क्रमांक किती आहे? कारण 10वा क्रमांक आहे, बरोबर आहे. मग शेवटून 11वा क्रमांक कुणाचा आपण बघावं लागेल. शेवटून 11वा क्रमांक. ओके, तर रांगेत 27 व्यक्ती आहेत, एकूण व्यक्ती 27, शेवटची व्यक्ती 27 आहे. शेवटून 11वा क्रमांक कोण असणार आहे रे? 27 मधून 11 वजा करा, 27 मधून 11 वजा करा. हा, 27 मधून 11 वजा केलं तर काय ते सांगा मला? 16 येतं, बरोबर का? हो सर. ओके, 27 मधून 11 करा आणि हो सर. त्या व्यक्तीचा क्रमांक 1 यामध्ये ऍड करा. त्या व्यक्तीचा क्रमांक 1 ऍड करा. आता काही जणांना प्रश्न पडला असेल, सर तिथं +1 काय केलं, ते मी समजावून सांगणार आहे. ओके, बघा एकूण व्यक्ती किती आहे? 27. ओके, शेवटून 11 व्यक्ती आहेत, 27 मधून 11 वजा केलं तर 16 राहतं. मग ती व्यक्ती सुद्धा वजा झाली का नाही? त्या व्यक्तीचा क्रमांक किती आहे? 11वा क्रमांक आहे. मी सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. त्या व्यक्तीचा क्रमांक किती आहे? 11वा क्रमांक आहे. याचा अर्थ 27 मधून 11 वजा करताना ती व्यक्ती सुद्धा वजा झाली, बरोबर का नाही? अरे हो नाही काही सांगा. हो सर. हा, सर. 27 मधून 11 हो सर. ती व्यक्ती सुद्धा वजा झाली होती, ती व्यक्ती वजा झाली म्हणून मी इथं +1 केलं. तर काय, त्या व्यक्तीचा समूह क्रमांक किंवा पुढून क्रमांक कितवा असणार आहे? 17वा असणार आहे. कळतंय का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. आणि ज्याला हे कळत नाही तर मग आपल्याला रेषावरच बसायचं. हा, मागून 27वा, हा 26वा, हा 25वा, हा 24वा, असं रेषावरच बसायचं. तर घंटा वेळ लागतो, आपला पेपर होऊन जातो. एका मिनिटात काही प्रश्न सुटत नाही. मग हा प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचा वेळ खातो. कळलं का? ज्याला येत नाही ते असं रेषावरच बसणार आहे. बसणार का तुम्ही रेषावरच? ऋषिकेश समजतंय? हो सर. ओके, पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय, लिहून घेतलं हे? हो. हो सर. हो सर. ओके, हो सर. चौथा प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. गोपालच्या पुढे, गोपालच्या पुढे 3 मुले सोडून गोपालच्या मुले 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले उभी आहेत. आणि गोपालच्या मागे
आणि गोपालच्या मागे 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत. प्रज्वल तुझ्याकडे पुस्तक आहे वाटतं बहुतेक. 29. हो तुझ्याकडे पुस्तक आहे वाटतं. हेच आहे का नाही? बरोबर का नाही? हो सर. आहेत. तर त्या रांगेत एकूण मुले किती? तर त्या रांगेत एकूण मुले किती? ओके. सोडवायचं कसं बारकाईने बघा. उत्तर आले 29 उत्तर सांगितले बरं जाणे. ओके. हा तर सोडवायचं कसं बघूया. गोपाल आहे. आता ही रांग आहे समजा. ही रांग आहे. तर हा गोपाल आहे. गोपाल आहे तो गोपाल आहे. गोपाल तर पुढे 3 मुले सोडून 1 2 3 सोडून हा किती आहेत मुलं त्याच्या पुढे? त्याच्या मुले 8 मुले आहेत अजून 8. याचा अर्थ काय रे? हा समोरून गोपालच्या पुढे 8 प्लस हे 3 एकूण 11 मुले आहेत गोपालच्या पुढे. याचा अर्थ कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो सर. हा हो गोपालच्या मागे 5 मुले सोडून 1 2 सर. 3 4 5 हे 5 मुले सोडून त्याच रांगेत अजून 12 मुले आहेत. अजून किती मुलं आहेत? 12 मुलं आहेत. म्हणजे गोपालच्या मागे 12 + 5 17 मुलं आहेत. ओके. गोपाल एक स्वतः 11 गोपालच्या पुढे आहेत. गोपाल एक स्वतः गोपालच्या मागे 17 आहेत. यांची बेरीज किती येते? 29. तर रांगेत एकूण किती मुलं आहेत? 29 मुलं आहेत. समजते का सांगा? हो सर. हो सर. सोपा आहे का हो अवघड प्रश्न? सर. हो सर. हो सर. पुढला प्रश्न आपण घेऊया. याच माहितीवर आहे. पुढला प्रश्न याच याच ह्याच्यावर आहे. याच माहितीवर पुढला प्रश्न आहे. वरील माहितीनुसार रांगेतील मधोमध असलेल्या मुलाचा क्रमांक दोन्हीकडून कितवा आहे? मुलाचा क्रमांक दोन्हीकडून कितवा आहे? पार्थ सांग बरं. पार्थ सर मागच्या प्रश्नाचा लोअर हँड करायचा राहिला. काय करायचं? सर मागच्या प्रश्नाचा लोअर हँड केला नव्हता. हा वरचा जो प्रश्न आहे ना, वरचा प्रश्न वरच्या माहितीवरूनच प्रश्न आहे. हा खालचा वरच्या माहितीवरून सांगायचंय. हा स्वराज सांग बरं उत्तर. स्वराज खाडे MGD 15. किती?
15वा. 15वा. ओके. ओके, बरोबर आहे. ओके, आता बघा सोडवायचा कसा हा प्रश्न. मी स्टेप बाय स्टेप सांगतोय. वरचीच रांग आहे, वरील रांगेत किती व्यक्ती? 29 व्यक्ती आहेत. वरील रांगेत एकूण व्यक्ती किती आहेत? वरील रांगेत एकूण व्यक्ती किती आहे? 29 आहेत. ओके, ज्यावेळेस रांगेतील मधोमध व्यक्ती काढायचा आहे, रांगेतील मधोमधचा व्यक्ती काढायचा, मधोमध व्यक्ती काढायचा असतो रांगेतील. हा, त्यावेळेस काय करायचं? 29 मध्ये +1 करायचं. कधी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला रांगेतील आई चावी किती कोण? रांगेतील मधोमधचा व्यक्ती काढायचा असेल तर 29 + 1 करायचं. ओके, 29 + 1 काय आलं? 30. त्याची निमपट करायची. त्याची काय करायची? निमपट करायची. ओके, 30/2 काय येतंय? 15. ओके, तर रांगेतले म्हणून व्यक्तीचा क्रमांक किती आहे? दोन्हीकडून 15वा क्रमांक आहे. कळतंय? हो सर. ओके, हो सर. त्या प्रश्नाकडे आपण जाऊया. सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके, तुला प्रश्न घ्या. गो राईड करा. 6वा का 7वा प्रश्न आहे? 6वा सर. एका रांगेत अशोकची जागा एका टोकाकडून एका टोकाकडून 13वी व दुसऱ्या टोकाकडून टोकाकडून 7वी आहे. संतोष त्या रांगेत मधोमध आहे. तर त्याचा रांगेतील क्रमांक कितवा? तर त्याचा रांगेतील क्रमांक कितवा? हा प्राची सांग. 10वा. 9वा. 10वा. 9वा उत्तर चुकीलेलं आहे. आता सांगितलं क्रमांक आहे
सहावा ओके, बघूया आपण, सोडूया प्रश्न, सोडूया हा. ओके, लोअर हँड करा सगळ्यांनी. नववा नववा उत्तर चुकीचं आहे. हा, सहावा सहावा पण चुकीचं आहे. दहावा दहावा करेक्ट. हा दहावा हा, दहावा करेक्ट. सर दहावा ओके ओके, ठीक आहे, चला आपण हा प्रश्न सोडवूया. ओके, एका रांगेत अशुभ जागा, समजा ही रांग आहे, ही रांग आहे, या रांगेत अशुभ जागा एका टोकाकडून 13वी आहे, या टोकाकडून 13वी आहे, 13वी. हा अशोक आहे, समजा अशोक. अशोकचा क्रमांक 13 आहे, याचा अर्थ या बाजूनं अजून 12 व्यक्ती आहेत. अजून किती व्यक्ती आहेत? 12 व्यक्ती आहेत या बाजूनं, बरोबर आहे. हा, व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. स्वराज, राजवर्धन, उत्कर्ष, व्हिडिओ ऑन ठेवा. ओके, या बाजूनं 12 व्यक्ती आहेत. ओके, दुसऱ्या टोकाकडून 7वी आहे, हा जो दुसरा टोक आहे, या टोक 7वा क्रमांक आहे, याचा अर्थ अशोकच्या पाठीमागे 6 व्यक्ती आहेत परत, बरोबर आहे. म्हणजे इकडे 6 झाले. अशोक हा स्वतः 1, म्हणजे अशोकच्या डावीकडे 12 घेतलं, अशोकचा स्वतःचा 1, अशोकच्या उजवीकडे 6, असे एकूण व्यक्ती 12 + 1 13, 13 + 6 19 व्यक्ती आहेत एकूण. एकूण व्यक्ती किती आहेत? एकूण व्यक्ती 13 आहेत, 19 आहेत. एकूण व्यक्ती किती आहेत? 19 आहेत. बरोबर आहे, काही अडचण इथपर्यंत? नो सर आता मधोमधचा व्यक्ती संतोष कुठे आहे रे? संतोष मधोमध आहे, संतोष रांगेच्या मधोमध आहे. संतोष रांगेच्या मधोमध आहे. मग मधोमधचा व्यक्ती कसं करायचा? तर एकूण व्यक्तीमध्ये +1 करायचं, भागिले 2 करायचं, बरोबर आहे. 19 + 1 20, 20 20 भागिले 2 10. हा, तर संतोषचा कितवा क्रमांक असणार आहे? 10वा क्रमांक असणार आहे. समजते का सांगा? हो सर 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 तरी हो मत हो सर हो सर, हो सर, हो सर त्यावेळेस म्हणायची गरज नाही. हो सर पुढे आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. पुढचा सर प्रश्न, थांबा. हा बरं, लिहून घ्या, लिहून घ्या. हा, सर घ्या. पुढला प्रश्न मी लिहितोय. सातवा प्रश्न आजचा. सभा मंडपासाठी समान अंतरावर, सभा मंडपासाठी समान अंतरावर सभा मंडपासाठी समान अंतरावर उभ्या केलेल्या लगतच्या 3 खांबातील, उभ्या केलेल्या लगतच्या 3 खांबातील लगतच्या 3 खांबातील अंतर 6 मीटर असल्यास, अंतर 6 मीटर असल्यास त्या लगतच्या 6 खांबातील, त्या लगतच्या 6 खांबातील
अंतर किती? ओके, हा सांग उत्कर्ष, काय उत्तर येईल? सर 15 मीटर. ओके, करेक्ट आहे. हा, आता बघा सभा मंडप आहे, तर सभा मंडपावर समान अंतर उभ्या केलेल्या लगतच्या 3 खांबातलं अंतर 6 मीटर आहे. ओके, थोडस कन्सेप्ट आपण समजून घेऊया. चॅट बॉक्सचा कोणीही यूज करू नका. चॅट बॉक्स मध्ये 20 मेसेज केलेत. अजय चव्हाण, वैभवी, हा, मी चॅट बॉक्स बघतच नाही विद्यार्थी मित्रांनो. ओपन घेऊन जय, अल्केश, करण, प्राची, चॅट बॉक्सचा वापरच करायचा नाहीये. तुम्हाला उत्तर सांगायचं तर रेज हँड करायचं आणि सांगायचं. काय होतंय, चॅट बॉक्स मध्ये नंतर पर्सनल प्रायव्हेट चॅटिंग केली जाते चॅट बॉक्स मध्ये. त्यावेळेस चॅट बॉक्सचा कोणी वापर करायचा, मनस्वी, शर्वरी, हा, साहिल, बघा नंतर सांगतोय, कोणीही चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचे नाहीयेत. चॅट बॉक्सचा उपयोग काय होतो, पुन्हा पर्सनल चॅटिंग करायला उपयोग केला जातो पुन्हा चॅट बॉक्सचा. तर चॅट बॉक्स कोणीही वापरायचा नाहीये. सूचनेचं तंतोतंत पालन करायचंय. तर पहा, सभा मंडपासाठी समान अंतरावर उभ्या केलेल्या लगतच्या 3 खांबातील अंतर, समजा हे 3 खांब आहेत लगतची, समजा हा एक खांब आहे, हा एक खांब आहे आणि हा एक खांब आहे. या 3 खांबातील अंतर किती आहे? 6 मीटर आहे. म्हणजे ह्यातलं 3 असणार आहे, ह्यातलं 3 असणार आहे. बरोबर का नाही? अरे बरोबर का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके, हो सर. हो सर. आता या हो 3 सर. खांबाच्या लगतच्या, या 3 खांब आहेत ना, या 3 खांबाच्या लगत अजून 6 खांब उभे करायचे. किती खांब उभे करायचे आपल्याला? 6 खांब उभे करायचे. म्हणजे हा पहिला खांब, हा दुसरा खांब केला, हा तिसरा खांब केला, हा चौथा, हा 5वा आणि 6वा. हे अजून लगत 6 खांब उभे केले. तर प्रत्येक खांबातलं अंतर किती असणार आहे रे? 3 मीटर असणार आहे. ते यातलं 3 झालं, यातलं 3, यातलं 3, काहीतरी चुकतंय बरं का? सर पहिला 3 असल्यानंतर हा, दुसरा पहिले 6 3 होते असतील ना, तर लगतला परत 3च घ्या, परत 6 घेऊ नका. ओके, पहिले 3 जर असतील, ते पहिले एक खांब, हा दुसरा खांब, हा तिसरा खांब, मग लगतचे 6 खांब, हा चौथा खांब, हा 5वा खांब आणि हा 6वा खांब. हे 6 खांब झाले. त्या 6 खांबातील किती अंतर आहेत? 3 + 3 + 3 + 3 + 3, किती झालं सांगा? 15 सर. 15. 15. 15 आलं सर. 15. ओके, समजतंय? 15 सर. हे लिहून घेतलं, सगळ्यांनी लिहून घ्या बरं का. सर थांबा. हे तुझं बाय कर, इकडे ये. इकडे तुझं बाय करू, इकडे ये. इकडे 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 झोपल ती का तिनं? दिदी दिदी तुझं बाय कर. सगळ्या दिदी दाखवतो. हा, आमच्या हाऊसला बाय करा सगळ्यांनी. सर कोण आहे हे? दिदी दिसते तुला? ऑल. दादा पण दिसला? बाय करा दिदी, बाय दादाला, बाय करा. आणि अभ्यास करा म्हणून चांगला. हा, मग बरं, चांगला अभ्यास करा. बाय. बाय कर दादा सगळे. बाय. जावा तो खेळा, बाय. खेळा. काय? अभ्यास करा. नको छान, पायाला पण लावलं छान. थांब. ठीक आहे, आजचा क्लास कसं वाटलं तुम्हाला सांगा.
चांगला वाटलं सर. चांगलं वाटलं क्लास बुडवत जाऊ नका बरं का. आणि क्लास हो सर. रेकॉर्डिंग देतोय तो सुद्धा पहा. हो सर. कालचा रेकॉर्डिंग क्लासचा होमवर्क सगळ्यांनी केलेला नाहीये. तर मी नाही केला. ज्यांनी केलं होतं. केला त्यांनी मला फोटो पाठवले. ज्यांचे फोटो आलेत आणि ज्यांचे युट्यूबला त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे त्यांनीच केलं असं समजणार मी. ज्यांचे युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे आणि ज्यांनी मला फोटो लिहून पाठवले त्यांचंच केलं असं समजणार. इतरांचा केलेला समजणार नाही. शर्वरी उगल मोकले केला का? शर्वरी उगल मोकले कालचा होमवर्क केलाय सर. केलाय का? करण केलाय? करण अवसलकर काय सर? कालचा होमवर्क केलाय का? नाही सर. हे बघा, ज्याला मेरिट मध्ये यायचंय ना, ज्याला गुणवत्ता यायचंय, राज्याचं गुणवत्ता यायचंय त्यांनी होमवर्क करा. त्याला टाइमपास करायचा आहे, त्याला अभ्यास करायचा, त्यांच्यासाठी आपला क्लास नाहीये बरं का. लक्षात घ्या. ज्याला गुणवत्ता यादीमध्ये यायचंय, ज्याला मेरिट मध्ये यायचंय, त्याला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा, त्यांच्यासाठीच आपला क्लास आहे. इतरांसाठी आपला क्लास नाहीये. कळतंय का? त्यामुळे जो होमवर्क आहे तो दिलेला होमवर्क वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. सर आजचा पण टाकणार आहे का? हो, टाकणार आहे. ओके. हो सर. तर आजचा क्लास कसा वाटला कोण सांगेल? आणि उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी आहेत त्यांनी रेग्युलरच्या खूप छान सर. बॅचला त्यांना काही दिवस लिंक येईल. सकाळी 7ची नंतर लिंक येणार नाही. संस्कृती कदम प्रवेश घेतलाय का रेग्युलरच्या बॅचला? सर नाही, आज घेणार आहे. आदित्य ढेंबरे रेग्युलरच्या बॅचला प्रवेश घेतलाय? हा, रेग्युलरच्या बॅचला प्रवेश करून घ्या सगळ्यांनी. ते काही दिवस मी देणार आहे, कारण तुम्हाला गणिताचं बेसिक्स मी शिकवतो म्हणते तेव्हा मी देणार आहे. 31 मे पर्यंत तुम्हाला लिंक येईल, पुन्हा नाही येणार. ठीक आहे, त्यामुळे प्रवेश करून घ्या लवकर. ओके सर हे दररोज सर हा बोला. सर दररोज 2 क्लास असणार आहे का? हो, दररोज 31 मे पर्यंत 2 क्लास असतील. 31 मे नंतर एकच असणार आहे. 31 मे नंतर आता ते 8चा जो क्लास आहे तो उन्हाळी वर्गाचा क्लास असतो बुद्धिमत्तेचा, तो कंटिन्यू असणार आहे. सकाळी 7ला तो गणित कंटिन्यू असणार आहे. हा, आता काही जण मला विचारलं होतं की बुद्धिमत्ता सुरुवातीपासून कधी शिकवायचं होतं. आपण तुम्ही ऍपमध्ये बघा, ऍपमध्ये काही रेकॉर्डिंग व्हिडिओ ऑलरेडी आहेत बुद्धिमत्तेचे. आकलन पासून आहे बघा. तुम्ही बघितलं का? मला माहिती नाही. ऍपमध्ये सर ते ऍपची माझी ईमेल आहे. 2025-26 याच्यामध्ये रेकॉर्डिंग व्हिडिओ ऑलरेडी आहेत. आकलन एकदम सुरुवातीपासून सुरुवात आहे बुद्धिमत्तेची. ते तुम्ही पाहू शकता तुमच्या वेळेप्रमाणे. पाहू शकता का नाही? तर तुमच्या वेळेप्रमाणे ते पाहून घ्या. ओके, जरा लवकर अभ्यास करून घ्यायचा आहे त्यांनी. ओके, आपण थांबूया आजचा क्लास.